स्त्री पुरुषांमधलं जे नातं निर्माण होतं, तर ते नातं का निर्माण होतं? तर अनेक जण अनेक कारणं देतील. बरोबर. आम्हाला प्रेम वाटतं, आम्हाला शारीरिक आकर्षण वाटतं, आम्हाला लैंगिक संबंध ठेवायचे म्हणून वाटतं, आवडतात, म्हणून आम्हाला नातं निर्माण करायचंय. पण ही सगळी मते थोडीशी किंवा अगदी मूल तयार करायचं म्हणून आम्हाला लग्न करायचं किंवा नातं निर्माण करायचंय. पण विचार कर, जेव्हा पूर्वीच्या काळी लग्न ही संस्था नव्हती किंवा कमिटमेंट ही गोष्ट नव्हती, त्यावेळेला पण लोकांमध्ये शारीरिक संबंध येत होते. हो. पण त्याला बंधनच नव्हतं, पूर्ण निर्बंध होते. आणि त्याच्यामुळे कोणाशीही कधीही कशासाठीही संबंध येत होते. मग याच्यातून त्या काळच्या समाजामध्ये जी काय अराजकता माजली होती, अगदी त्यावेळेला युद्ध पण होत होती. आणि मग हे जर का टाळायचं असेल तर कुठेतरी आपल्याला आपल्या लैंगिक सहजीवनाला एक बंधन, एक कोंदण घालायची गरज निर्माण, चौकट असली पाहिजे. त्याला कुठेतरी सामाजिक चौकट पाहिजे. आणि मग ती चौकट म्हणजे काय? तर लग्न, की जिथे तो स्त्री आणि ती पुरुष हे दोघ जण एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवणार आणि तिथे ती कमिटमेंट येणार. आणि मग ती सेक्शुअल केमिस्ट्री जर का चांगली असेल तर ते नातं टिकतं. बरोबर. सो नात्याचा मूळ पाया जर म्हणलं ना तर तो सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी येते दोघांचा. ओके. बाकीच्या गोष्टी ह्या ऍड ऑन आहेत. ओके. मला मुलं पैदा करायला नातं निर्माण करायची गरज नाही. मला माझ्या आई वडिलांची किंवा कोणाची दुसऱ्याची काळजी घ्यायला मला नातं निर्माण करायची गरज नाहीये. मला गरज आहे नातं निर्माण करायची, कारण माझे जे लैंगिक संबंध आहेत, जे माझ्या पार्टनरवर येणार आहेत, ते एक्सक्लुझिव्ह तर पाहिजेत. बरोबर. पण त्याचबरोबर मला त्याच्यातून आनंद मिळाला पाहिजे. आणि हा आनंद जसा मला मिळणार आहे तसाच माझ्या पार्टनरलाही मिळाला पाहिजे. बरोबर. सो सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी दोन व्यक्तींमधली ही तुमच्या नात्याचा पाया आहे असं मला वाटतं. आणि मग त्याच्यावरती तुम्ही बिल्डअप करता.